नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहोत कादंबरी कातळडोह. लेखक आहेत उत्तम सदाकाळ आणि आजचा आपला हा आहे 8वा भाग. चला तर मग सुरू करूया कातळडोह. पण रसिक हो, कादंबरी ऐकण्याच्या अगोदर तुम्हाला एक विनंती आहे. तुम्ही जर आपल्या या चॅनेलवर नवीन असाल तर आपला चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करायला सुद्धा विसरू नका. चला तर मग ऐकूया कादंबरी कातळडोह भाग 8वा. सकाळ झाली. शंभू महादेवाच्या डोंगराआडून सूर्याने हळूच डोकावले. त्याच्या सहस्र सोनेरी किरणांनी कातळगाव न्हावून निघाले. जाग्या झालेल्या कातळगावात नित्याचे व्यवहार सुरू झाले. सकाळची एसटी घुर्र घुर्र करत निघण्याच्या तयारीला लागली. प्रवासी अंग आक्रसून घेत गाडीत बसले. गाडी निघणार तोच ड्रायव्हर कंडक्टर दत्तोबाच्या हॉटेलमधून धावत येणाऱ्या पोऱ्याला बघून थांबून राहिले. ड्रायव्हर मामा थांबा थांबा, धावत येणारा पोरगा ओरडला. काय रे राम्या, तुझं काय अडलं आमच्या जवळ? तुला यायचंय का तालुक्याच्या गावाला? ताम्हाणी ड्रायव्हरने विचारले. छे छे, मला नाही यायचं. मग कशाला आवाज देतोय? अहो, आमच्या मालकीनबाई यायच्यात. असं कधी येणार त्या? गाडी सुटायची वेळ होऊन गेली की. त्या काय, त्या आल्या बघा. हॉटेलवाला दत्तोबा बायकोला घेऊन लगबगीनं गाडीकडे येत होता. त्यांच्याकडे बोट दाखवत राम्या उत्तरला. दत्तोबाने ताम्हाणे ड्रायव्हरला नमस्कार करत म्हटले. राम राम ताम्हाणे, आमच्यामुळे तुम्हाला थांबावं लागलं, तस्तीबद्दल क्षमा करा. क्षमा? अहो करू की, पण तुमच्या हॉटेलातला फरमास चहा पाजला पाहिजे दत्तोबा. ताम्हाणे ड्रायव्हर हसत बोलला. चहाच ना? अहो मग पाजू की, नाही कोण म्हणते. कवाबी या हॉटेलात आणि भरपेट नाश्ता करून मग फरमास चहा घ्या. दत्तोबाने ड्रायव्हर कंडक्टरला आमंत्रण दिले. तसे सगळे खळखळून हसले. दत्तोबा गाडीत बसले. त्यांची बायको खिडकीजवळ बसली होती. कंडक्टर तिकीट काढायला दत्तोबाजवळ आले. काय दत्तोबा, मग आज अगदी जोडीनं निघालात? काय विशेष? कंडक्टरने नेहमीप्रमाणे चौकशी केली. तसं विशेषच आहे बरं का. परवाईच्या भाचीचं लगीन आहे, त्याच्यामुळे 2 दिवस आधी जाऊया म्हटलं सासरवाडीला. असं असं, बरं कुठलं तिकीट देऊ? अहो तालुक्याचंच द्या की. चाकणला जायचंय, तालुक्यावरून थेट जाता येईल. पोरबाळ आधीच गेल्यात मामाकडं आणि आम्ही आज निघालोय. हॉटेल बंद करून निघायचं जीवावर येतंय, पण करणार काय? बायको पुढं जाता येत नाही ना. नवऱ्याच्या आगाऊ बोलण्यावर दत्तोबाच्या बायकोनं नाकतोंड मुरडलं. तसे दत्तोबा चापापले आणि गुपचूप समोर बघू लागले. साबळे कंडक्टरने बेल दिली. गाडीने स्टँडला टाटा बाय बाय केलं. देसाई डॉक्टरांच्या घराला वळसा घालून गाडी तालुक्याच्या दिशेने निघून गेली. डॉक्टर भाऊ देसाई अतिशय हुशार, मनमिळावू, नेहमीच दुसऱ्यांच्या उपयोगी येणारा भला माणूस. लहानपणापासून कातळगावात वास्तव्य. वडील झाडापाल्याचे औषध देणारे वैद्य. स्वतः जास्त न शिकलेल्या तात्या देसाईंनी आपल्या दोन्ही मुलांना भरपूर शिकवले. धाकटा मुलगा इंजिनियर झाला. तो पुण्यात असणाऱ्या त्यांच्या मालकीच्या वाड्यात राहू लागला. थोरला मुलगा म्हणजे भाऊ देसाई, हे डॉक्टर झाले. तात्या देसाईंनी भाऊला मुद्दाम डॉक्टर बनवले. त्यांच्यानंतर या गावची सेवा करायला कोणीतरी हवंच ना. झालं, भाऊ देसाईंची प्रॅक्टिस कातळगावात सुरू झाली. भाऊ देसायांनाही गावाचीच ओढ, त्यामुळे इथल्या तुटपुंजा कमाईत त्यांनी समाधान मानले. आता भाऊंचं वय झाले, पण तरीही त्यांची रुग्णसेवा चालूच आहे. त्यांच्या या व्रत सेवेत त्यांना त्यांच्या अर्धांगिनी शांताबाई मनापासून साथ करतायत. भाऊ डॉक्टरांना एकच मुलगा आणि तो लहानपणापासून पुण्यात चुलत्याकडे शिकायला. त्यामुळे भाऊ डॉक्टर आणि शांताबाई यांचा छोटासा संसार कातळगावात निर्धास्त चालला होता. भाऊ डॉक्टरांच्या मुलाच्या शिक्षणाची सर्वस्वी जबाबदारी त्यांच्या भावाने म्हणजे हरी देसाई यांनी घेतली आणि भाऊ देसाई यांनी कातळगावच्या रुग्णांची जबाबदारी घेतली. डॉक्टर भाऊ देसाई यांना कातळगावचे गावकरी भाऊ डॉक्टर म्हणत आणि तेच नाव पुढे प्रचलित झाले. तर या भाऊ डॉक्टरांचा दवाखाना तसा छोटासा पण आटोपशीर. स्टँडच्या जवळच रस्त्याला लागून भाऊ डॉक्टरांचे घर. जुन्या बांधणीच्या मातीच्या विटांचे ते घर टुमदार होते. घरापुढं मोठं अंगण होतं. अंगणाच्या कडेला 2 मोठी झाडे होती, कलमी आंब्याची. तात्यांनी कधी काळी कोकणातून कलमी आंब्याच्या हुंड्या आणून अंगणाच्या दोन्ही बाजूला लावल्या होत्या.
गावठी आंब्यांची चव घेणाऱ्या कातळगावला कलमी आंब्यांचा स्वाद त्या काळी भलताच आवडला होता. आजही ते कलमी आंबे दिमाखात उभे होते. तात्या देसाईंची पुढची पिढी कलमी आंब्यांचा आस्वाद चाखत मोठी झाली होती. कलमी आंब्यांच्या आजूबाजूला इतर झाडे होती. काही पेरूची झाडे होती, काही सीताफळाची झाडे होती. फळझाडांनी अंगणाभोवती नैसर्गिक कुंपण बनवले होते. कुंपणाच्या ईशान्य कोपऱ्यात हातपंप होता. हातपंपाला भरपूर पाणी असल्याने झाडांना पाण्याची कमतरता नव्हती. सुकावलेली झाडे हिरवी हिरवी आणि तजेलदार दिसत होती. अंगणातून आत गेले की घराची पुढची ओसरी दिसायची. 15 बाय 10 फुटाची ती ओसरी म्हणजे भाऊ डॉक्टरांचा दवाखाना. दवाखान्यात एक सागवानी टेबल, एक सागवानी खुर्ची आणि रुग्णाची तपासणी करण्यासाठी एक लोखंडी खाट. बाजूलाच एक लाकडी मांडणी, त्यावर डॉक्टरांच्या बाटल्या, गोळ्यांच्या खोक्यांचा ढीग. बस, भाऊ डॉक्टरांच्या दवाखान्यात एवढेच सामान. ओसरीच्या पलीकडे माझघर, त्याच्याही पुढे गेले की स्वयंपाकघर आणि पाठीमागे सगळ्यात शेवटी परसबाग. परसबागेत निरनिराळी फुलझाडे, गुलाब, जाईजुई, मोगरा या झाडांची परसदारी अगदी गर्दी झालेली. परसदारी फुलझाडांच्या भाऊगर्दीत प्राजक्ताचे एक मोठे झाड होते. त्याला लगडलेली पांढरी शुभ्र लाल चुटूक ओठांची प्राजक्ताची फुले, झाडाखाली फुलांचा पडलेला सडा आणि या फुलझाडांच्या सुगंधाने भाऊ डॉक्टरांचे घर आणि आजूबाजूचा परिसर सुगंधाने चिंब झालेला. भाऊ डॉक्टरांना फावला वेळ मिळाला की ते या फुलझाडांमध्ये, फळझाडांमध्ये रमायचे. त्यांना बागकामाची आवड होती. आजही ते आंघोळ उरकून देवपूजा करून बागेत आले होते. परसबागेत छान सुगंध दरवळला होता. उत्साही मनाने भाऊ डॉक्टर बागेतील प्रत्येक फुलझाडाजवळ जाऊन त्याचे निरीक्षण करत होते. गुलाबाच्या रोपट्याजवळ येऊन त्यांनी गुलाबाची अवस्था पाहिली. गुलाब छाटायला हवा, छाटल्यावर चांगला फुटवा येईल. भाऊ डॉक्टर स्वतःशीच बोलत पुढे निघाले. अहो, ऐकलत का? स्वयंपाकघरातून शांताबाईंची हाक कानावर येताच भाऊ डॉक्टरांनी तेवढ्याच तत्परतेने त्यांना ओ दिली. काय ग? अहो, बागेत काय फिरताय? इकडे या ना जरा. का बरं, काही काम होतं का? हो, कामच होतं. मला करमत नाही ना, म्हणून माझ्याशी गप्पा मारायला या, शांताबाई खोचकपणे बोलल्या. भाऊ डॉक्टर हात झटकतच आत आले. सांग, आता कशावर गप्पा मारायच्या? भाऊ डॉक्टर शांताबाईची फिरकी घेत बोलले. काय म्हणायचं तुम्हाला? अहो, आता केस पांढरे झाले तुमचे, मुलगा लग्नाला आलाय, तरी पण तुमचा खट्याळपणा काही जात नाही. आता खट्याळपणा करायला सुरुवात कोणी केली, मी का तू? अहो, हे तुमचे सवाल जबाब पुरे करा आता आणि माझे एक काम करा, शांताबाईंनी मूळ मुद्द्याला हात घालत म्हटले. बोला, कसले काम आहे? अहो, आपले दूध खराब झाले सगळं, चहाला दूधच शिल्लक नाही आणि त्यात दिवसभर तुमचे पेशंट. तुमचे मित्र चहा घेतल्याशिवाय आपल्या दवाखान्यातून पाय सुद्धा काढत नाहीत. त्या सगळ्यांना कोरा चहा देऊ का आज? असे कसे? कोरा चहा कसा देणार? नाही ना, मग मला दूध आणून द्या. डेअरीवरून आणा, नाहीतर किसनगावळ्याकडून आणा. बरं, आणतो दूध. पण दूध कशात आणू? ही किटली घ्या, हिच्यात आणा. किती आणू? 1 लिटर पुरे होईल. भाऊ डॉक्टर दूध आणण्यासाठी तयार झाले. अंगात कपडे चढवून हातात किटली घेऊन ते बाहेर पडणार तोच त्यांना काहीतरी आठवले. माघारी फिरून ते शांताबाईंना म्हणाले, अगं ऐकतेस का? आता काय राहिलं? काही नाही, मी दूध घेऊन येतोच लगेच, पण तोपर्यंत तू परडीत प्राजक्ताची फुले गोळा करून ठेव. थोडीशी गुलाबाची फुले तोड. बाबासाहेबांच्या विद्याला ती फुले हवीत. त्या विद्याला ना भारी वेड बाय फुलांचं. तुम्ही जा दूध आणायला, मी फुले गोळा करून ठेवते. भाऊ डॉक्टर मग निर्धास्त मनाने घराबाहेर पडले. शांताबाईंनी दवाखान्याची जागा स्वच्छ केली आणि त्या स्वयंपाकाच्या तयारीला लागल्या. भाऊ डॉक्टरांनी डेअरीवरून दूध घेतले आणि ते घराकडे निघाले. मारुतीच्या मंदिराजवळून येताना रस्त्यात त्यांना बाबासाहेब भेटले. बाबासाहेब नमस्कार. भाऊ डॉक्टरांनी बाबासाहेबांना नमस्कार केला. नमस्कार डॉक्टर. आज सकाळीच इकडं कुठं? आज बागेला पाणी द्यायचे नाही की काय? आणि हे काय हातातल्या किटलीत काय घेऊन चाललात? बाबासाहेबांनी भाऊ डॉक्टरांना विचारले. काय नाही हो, सकाळी सकाळी दूध नसले, मग किटली घेऊन डेअरीवर गेलो, तिथून दूध घेऊन आलोय, म्हणून इकडे दिसलो मी, नाहीतर यावेळी बागेतच असतो, हे तुम्हाला सुद्धा ठाऊक आहेच. अच्छा, चला डॉक्टर, निघतो मी. आज शेतावर कामाची जरा गडबड आहे, लवकर जायला पाहिजे. बाबासाहेब निरोप घेऊन निघणार तोच भाऊ डॉक्टरांनी बाबासाहेबांना हटकले. बाबासाहेब 1 मिनिट. बोला डॉक्टर. अहो, विद्यासाठी प्राजक्ताची फुले काढलीत, तिला पाठवून द्या घरी. बरं सांगतो तिला.
बाबासाहेब त्यांच्या कामासाठी निघून गेले. भाऊ डॉक्टर दूध घेऊन घरी आले आणि दरवाजावर त्यांनी टिकटिक केली. दरवाजाचा आवाज ऐकून शांताबाई ओरडल्या, कोण आहे? मी दूधवाला आहे, दूधवाला. भाऊ डॉक्टर हसू दाबत बोलले. दूधवाला? कोणता दूधवाला? शांताबाई कपाळाला आठ्या पाडून घरातून बाहेर डोकावल्या. तुम्ही आहात काय? तरी म्हटलं कातळगावात हा नवा दूधवाला कोण आला? तुमची टिंगल करायची सवय काही जाणार नाही. आणा इकडे ते दूध. शांताबाईच्या हातात दुधाची किटली देऊन भाऊ डॉक्टर पुन्हा परसदारी जाता जाता त्यांना म्हणाले, फुलं काढली का ग? नाही हो, वेळच नाही मिळाला. आता तुम्ही मोकळेच आहात ना, मग तुम्हीच गोळा करा. बर बर, आणते इकडं परडी. भाऊ डॉक्टर कपडे बदलून परसदारी निघून गेले आणि शांताबाई पुन्हा एकदा स्वयंपाकघरात रमल्या. विद्या, कुठं आहेस तू? घरात शिरल्या शिरल्या बाबासाहेबांनी विद्याला हाक मारली. इकडे बाबा मी. अगं इकडे म्हणजे कुठं? विद्याचा आवाज कानावर आला, पण विद्या दिसेना म्हणून बाबासाहेबांनी पुन्हा एकदा विचारले. वर माळ्यावर आहे मी, थांबा बर का, ही आत्ता खाली येते मी. असं म्हणत विद्या जिन्यावरून उड्या मारतच खाली आली. अगं हळूहळू, जिन्याच्या पायरीवरून पाय घसरला तर येशील ना गडबडा खाली. हां बोला बाबा, काय काम होतं? बाबासाहेबांच्या समोर उभी राहून विद्या बोलली. दोन्ही हात कमरेवर ठेवून उभी असणारी विद्या अल्लड भासत होती. ती आपले घारे डोळे किलकिलते करून बाबासाहेबांकडे बघत होती. खांद्यावरच्या मलमली उपरण्याने चेहऱ्यावरचा घाम टिपत बाबासाहेब विद्याला म्हणाले, बाळ, तुला फुलं हवी होती का? हो, पण तुम्हाला कोणी सांगितलं? भाऊ डॉक्टर भेटले रस्त्यात, त्यांनीच सांगितलं. पण तुला फुलं कशाला पाहिजेत? गजरा करायला. अल्लडपणे कुरळ्या केसांच्या बटांशी खेळत विद्या बोलली. गजरा घालून कुठं जायचंय तुला? मला उगाच असं नटणं मुरडणं नाही आवडत बरं का. एखादा सण समारंभ असेल तर गोष्ट वेगळी, पण हे असं उठसूट गजरे माळणे नाही पटत मला. बाबासाहेबांच्या या पवित्र्याने विद्या दचकली. तिच्या डोळ्यात टचकन पाणी आले. विद्या, बाळा हे काय? तू तर रडायलाच लागलीस. अगं बापाने स्वतःच्या मुलीला 4 समजुतीच्या गोष्टी बोलू नयेत का? आणि मी काही रागाने नाही बोललो तुला, फक्त माझे मत तुला सांगितले. आता माझे एवढेसे बोलणेही तुला दुःख देत असेल, माझ्या बोलण्याचा तुला राग येत असेल, तर इथून पुढं नाही बोलणार मी. मग तर झालं. हे ओ काय बाबा? विद्या डोळ्यातले अश्रू पुसत बाबासाहेबांच्या कुशीत शिरली. बाबा, तुमच्या बोलण्याचा मला कधी राग येईल का? तुमचा माझ्यावर रागवण्याचा हक्कच आहे. बाबासाहेबांच्या कुशीत शिरलेली विद्या बोलत होती आणि बाबासाहेब तिला थोपटीत होते. माझी छकुली आता हुशारा आणि समजदार झाली म्हणायची. बरं का विद्या, मी मगाशी तुला बोललो ते तुझ्या आणि आमच्या हितासाठी. अगं आता तू मोठी झालीस. लोकांच्या नजरा वाईट आहेत पोरी. आपण असं नटून त्यांना जागं करतो. त्या वाईट नजरा टळाव्यात या चांगल्या हेतूने मी तुला बोललो. तुम्ही पण ना, काळ नाही वेळ नाही, जरा कोणाची चूक दिसली की झाले तुमचे उपदेश सुरू. सकाळी सकाळी पोरीला उगाच रडवलं. सुमित्राबाई पाण्याचा तांब्या घेऊन बाहेर आल्या आणि बाबासाहेबांवर डाफरल्या. मुकाटपणे पाण्याचा तांब्या हातात घेऊन बाबासाहेबांनी तो ओठांना लावला. घटघट पाणी पिऊन त्यांनी तो पुन्हा सुमित्राबाईंच्या हाती दिला. बाबासाहेब काहीच बोलत नाहीत हे पाहून सुमित्राबाई पुन्हा बोलू लागल्या. अहो, मीच विद्याला फुलं आणायला सांगितली होती. आज चतुर्दशी आहे, म्हटलं सिद्धप्पाला फुलांचा हार घालावा आणि त्यातूनच तिच्या आवडीचा एखादा गजरा बनवावा, यासाठी शांता काकूंना मीच निरोप पाठवला होता. काय ग विद्या, हे सांगायचंच ना मला तू आधी. आणि आज चतुर्दशी आहे हे मी विसरलोच होतो. सुमित्रा, बरं झालं तू आठवण करून दिलीस. आता जाता जाता मंदिरात चक्कर मारीन मी. विद्या, तू भाऊ डॉक्टरांकडून फुलं घेऊन ये आणि सिद्धप्पाला चांगला हार बनव आणि तुलाही एक गजरा बनव. अगं असं रोखून काय बघतेस माझ्याकडे? मीच सांगतोय तुला, जा माळ तुझ्या केसात गजरा. बाबासाहेबांची परवानगी मिळताच विद्या फुलपाखरासारखी भिरभिरत बाहेर पळाली. बाबासाहेब तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत गंभीरपणे सुमित्राबाईंना म्हणाले, सुमित्रा. काय हो? अगं दिवस किती सरसर उलटून जातात नाही? बघ ना, आपली विद्या आता किती मोठी झालीये. सुमित्रा, आता तिला जपायला हवं. या वयात मुलांना भान नसतं, हूड बुद्धी असते त्यांची. आपणच त्यांच्यावर लक्ष ठेवायचं असतं. तू तिची आई आहेस, तूच तिला जास्त चांगल्या पद्धतीने समजावून सांगू शकतेस. अहो, हे काय मला सांगायला हवं का? मला कळतंय सारं. माझीही करडी नजर आहे तिच्यावर.
पण मलाही असं कधी कधी वाटतं की वयात येणाऱ्या मुलांवर नको एवढी बंधनं घालणं सुद्धा धोकादायक आहे. त्यांना त्यांच्या पद्धतीनं फुलू द्यावं. फक्त आपल्या देखरेखीखाली त्यांची वाढ होणं महत्वाचं. अरे वा, एकदम पंडितासारखी बोलू लागलीस की तू. बरंय बरंय, तुझ्यासारखी हुशार आई असल्यावर विद्याची मला काही काळजी नाही. तू तुझ्या पद्धतीनं काळजी घे तिची. बरं, आता बाकी सगळं राहू दे. मला जेवायला वाढ अगोदर. जेवलो की तडक शेत गाठतो. बाबासाहेब जेवणासाठी स्वयंपाकघरात गेले. सुमित्राबाईंनी त्यांना जेवण वाढलं. अगं, कृष्णाच्या जेवणाचं काय? तो सकाळी लवकर गेलाय ना शेतावर. सकारामजवळ त्याचं जेवण मागाशीच पाठवून दिलंय मी. बर, हे ठीक केलंस तू. काही म्हण सुमित्रा, कृष्णा दिवस रात्र घाम गाळतोय शेतात आणि म्हणूनच मला असं मोकळं फिरता येते. नाहीतर गावगाडा हाकता हाकता शेतीचं पार वाटोळं झालं असतं. होय हो, तुम्ही म्हणता ते खरंय. आपली दोन्ही पोरं गुणाची. कृष्णाचं डोकं शाळेत चाललं नाही, पण त्याचा जीव शेतीत राबलाय. आणि विद्या मात्र शिक्षणात हुशार निघालीये. तिला खूप शिकायचंय, मोठं व्हायचंय. होऊ दे तिला मोठं. तिची इंजिनियर व्हायची इच्छा आहे ना, आपण ती पूर्ण करू. तिला जे पाहिजे ते पुरवू. सिद्धप्पा आहे आपल्या पाठीशी, तो करील सगळं व्यवस्थित. बाबासाहेब बोलता बोलता पोटभर जेवले आणि मग ते शेताकडे जायला तयार झाले. शेलाट्या बांध्याची विद्या झपाझप चालली होती. बाजारपेठेतून जाताना ती मुद्दाम मागच्या आळीने निघाली होती. बाजारपेठेतून जाताना तिला उगीच संकोचल्यासारखे व्हायचे. भोवतालच्या नजरा आपल्यावर खेळल्यात असा तिला भास व्हायचा. निव्वळ त्या भावनेनेच तिच्या अंगावर काटा उभा राहायचा. नुकताच तारुण्यात प्रवेश केल्याने शरीराच्या ठेवणीत होणारा बदल तिला लज्जित करत होता. शरीराबरोबर तिचे मन सुद्धा संक्रमण अवस्थेतून जात होते. मनात वेगवेगळ्या भावनांची फुले प्रफुल्लित होऊ लागलेली असतानाच तिची नवथर उजळ काया रोमांचित होत होती. नटण्या मोरडण्याची तारुण्य सुलभ भावना पूर्वीपेक्षा आता जरा जास्तच जोर करत होती. विद्याला आवडणारी फुले, त्यांचा सुगंध तिला अधिकच भावू लागला होता. बाबासाहेबांच्या तात्पुरत्या रागाने नाराज झालेली विद्या त्यांनी परवानगी देताच मुग्ध कळीसारखी खुलली होती. तिला शोभून दिसणारा बदामी रंगाचा पंजाबी ड्रेस घालून ती भाऊ डॉक्टरांच्या घराकडे निघाली होती. बदामी रंगाचा अंगात घातलेला पंजाबी ड्रेस तिला भारी आवडायचा. तो ड्रेस तिला खुलून दिसायचा. वाऱ्याने उडणारा दुपट्टा सांभाळत विद्या चालली होती. मागच्या आळीत घरे तुरळक होती, त्यामुळे गर्दीचा प्रश्न नव्हता. तरी सुद्धा इकडे तिकडे न बघता ती मान खाली घालून निघाली होती. मागच्या आळीतली घरे संपली. पुढे मोकळ्या बखळींचे साम्राज्य होते. बखळी ओलांडून पुढे 10-20 हातावर भैया देशमुखांचे घर होते. स्टँडपासून अलीकडे आणि मागच्या आळीतील अगदी टोकाचे ते देशमुखांचे घर तसं एकांतातच होतं. भैया देशमुखांच्या घरी यावेळी एकट्या मधुकर शिवाय कुणीच नव्हते. सगळे शिवारात गेलेले. मधुकर एकटाच अंगणातल्या झाडाखाली पुस्तक वाचत बसला होता. मधुकर भैया देशमुखांचा मुलगा, विद्याच्याच वर्गात शिकणारा. मधुकर दिसायला अगदी सर्वसामान्य तरुणासारखा. बेताची अंगकाठी असणारा मधुकर वर्णाने जरा सावळा होता. शरीर सौंदर्यात काहीसा मागे असणारा मधुकर बुद्धीने मात्र तल्लख होता. वर्गात नेहमी पहिल्या 5 मुलात तो असायचा. आज सुट्टी असल्याने तो घरीच होता. घरचे सगळे शेतात गेले होते. मधुकरने मात्र शेतावर जाणे टाळले होते. घरी थांबूनच अभ्यास करायचा त्याचा बेत होता. सहजच त्याची नजर समोर गेली. मागच्या आळीकडून येणारी विद्या त्याला दिसली. तो जादू झाल्यागत तिच्याकडे बघत राहिला. मधुकरला विद्या मनापासून आवडायची. बरेच दिवसापासून त्याच्या मनात विद्याविषयी एक कोवळी प्रेमाची भावना निर्माण झाली होती. तारुण्याच्या उंबरठ्यावरील नवतरुणांच्या मनात होणाऱ्या उलथापालथी मधुकरच्या मनात सुद्धा होत होत्या. विद्याच्या रूपाने त्या उलथापालथीचे स्वरूप अधिकच रौद्र झाले होते. कॉलेजमध्ये जायला लागल्यापासून मधुकरचे भावविश्व खूपच विस्तारले होते. नानाविध गोष्टींची त्याला नव्यानेच ओळख झाली होती. कॉलेजमधील मुलामुलींची मैत्री, त्यांच्यात फुलणारे प्रेम तो प्रत्यक्ष बघत होता. इतर मुलांप्रमाणे आपल्याही आयुष्यात असे काहीतरी घडावे असे त्याला वाटत होते. मधुकरने मनाशीच काही स्वप्ने बघितली होती आणि त्या स्वप्नात विद्या त्याची मनमोहिनी होती. विद्याला समोर पाहिल्यावर त्याच्या मनात धडधड व्हायची. अंगातून सुखद संवेदना हलकेच तरळून जायची. कॉलेजमध्ये गेल्यावर मधुकर अभ्यासात गुंग व्हायचा, पण इतर फावल्या वेळात त्याला विद्याकडे चोरून का होईना पाहणे मनापासून खूप आवडायचे. आता अचानक त्याच्या नजरेने विद्याला टिपले. कशाला आली असेल ही इकडे? की माझ्याकडे हिचे काही काम आहे? बहुधा अभ्यासाविषयी हिला काहीतरी विचारायचे असेल
किंवा तिच्या मनात माझ्याविषयी असणाऱ्या भावना तिला मला सांगायच्या असतील. मधुकर स्वतःच्या मनात मांडे खात होता. विद्याला त्याच्या घरासमोरील रस्त्याने येताना बघून त्याचे मन नाना तर्क लढवू लागले होते. माझ्या घरचे तर शेतावर गेलेत हे बहुधा विद्याला माहीत झाले असावे आणि म्हणूनच ती गुपचूप माझी भेट घ्यायला येत असावी. बरे झाले, आज ती स्वतःहून माझ्याकडे येते. मी माझ्या मनातले तिला सारे सांगून टाकतो. मधुकर पुस्तकात बघून मनातल्या मनात पुटपुटत होता. विद्या त्याच्या घराच्या अगदी नजीक आली होती. मधुकरने तिच्याकडे बघण्याचे टाळून पुस्तकात डोके खुपसले. ती जवळ आली की मगच तिच्याकडे बघायचे. तिच्या अशा अचानक येण्याने आपण आश्चर्यचकित झाल्याचे तिला भासवायचे असा विचार करत तो पुस्तक वाचण्याचा बहाणा करू लागला. त्याची नजर पुस्तकात होती, मात्र कान विद्याची चाहूल टिपण्यासाठी सज्ज झाले होते. बराच वेळ झाला, अजून विद्या कशी येईना. मधुकरने हळूच तिरपा कटाक्ष टाकून रस्ता निहाळला. रस्ता अगदी निर्मनुष्य होता. अरे, विद्या कुठे गेली? गायब झाली की काय? आता समोरून तर येताना पाहिले आपण तिला, मग गेली कुठेही? मधुकर स्वतःशीच पुटपुटत उभा राहिला. मागच्या आळीच्या रस्त्याकडे तो डोळे फाडफाडून बघत होता, पण त्याला रस्त्यावर कोणीच दिसेना. मधुकर सहजच वळला. पूर्वेकडे असणाऱ्या रस्त्यावर त्याची नजर गेली आणि तो जुगारात हरलेल्या जुगारी माणसासारखा चेहरा करून स्वतःलाच दोष देत म्हणाला, झालं समाधान? स्वप्न बघायची वाईट सवय आहे ना आपल्याला, घ्या मग, हे त्याचेच फळ. विद्या स्टँडच्या दिशेने तिच्या कामासाठी निघून सुद्धा गेली आणि आपण बसलोय पुस्तकात डोके खुपसून तिच्या येण्याची वाट बघत. तिच्या मनात आपल्याविषयी काय आहे की नाही ते परमेश्वरालाच माहीत, पण आपण ती आपलीच आहे या भावनेने तिच्याकडे बघतोय आणि ती आपल्याकडे ढुंकून सुद्धा पाहत नाही. हे काही खरं नाही. आपल्यासारख्या सामान्य तरुणाने विद्यासारख्या नाजूक अप्सरेची स्वप्न पाहणं एकदम चूक. आपला अभ्यास आणि आपण हेच सूत्र आपल्याला बरे. उगाच कशाला या प्रेमाप्रेमाच्या फंदात पडायचे. नाही मनासारखे झाले मग बसायचे देवदासासारखे रडत, दुःख उराशी घेऊन, आणि बुडवून टाकायचे सुंदर जीवन त्या विषारी पेल्यात. त्यापेक्षा त्या वाटेवर चालायचे नाही की त्या वाटेचा विचार सुद्धा करायचा नाही. पण हे जमेल आपल्याला? छे, ते शक्य नाही. विद्याचा विचार असा तडकाफडकी मनातून काढणे कदापि शक्य नाही. जर विद्यानेच आपल्याला झिडकारले तर कदाचित आपण तिला विसरण्याचा प्रयत्न करू, पण त्यापूर्वी तिला विसरणे मात्र शक्य नाही. मधुकरचे दुसरे मन त्याला ठणकावून बजावत होते. एव्हाना विद्या स्टँडकडे निघून सुद्धा गेली होती. तिच्या पाठमोरे आकृतीकडे बघत मधुकर तसाच झाडाखाली बसला होता. आता त्याच्या अभ्यासात लक्ष लागणे शक्य नव्हते. तो विद्याच्या विचारातच गुरफटून गेला. विद्या स्वतःच्या तंद्रीत भाऊ डॉक्टरांच्या घरी आली. रस्त्याने येताना ती मधुकरच्या घराजवळून आली होती, पण तिने घराच्या दिशेने साधे पाहिले सुद्धा नव्हते. मधुकरच्या उलट विद्येची अवस्था होती. तिच्या मनात मधुकरविषयी कसलीच भावना नव्हती. मधुकर तिच्या खिचगिंतीतही नव्हता. विद्याने तारुण्यात प्रवेश केला हे जरी खरे असले तरी प्रेमाच्या गोष्टी तिच्यासाठी त्याज्य होत्या. विद्याच्या घरचे संस्कार फार वेगळे होते. प्रेमाला त्यांच्या घरात छचोरपणा समजला जायचा. प्रेमामुळे वाताहत झालेल्या कुटुंबाची उदाहरणे त्यांच्या नजरेसमोर होती. त्यात बाबासाहेब गाव पंचायतीचे प्रमुख होते. जातीबाहेरील प्रेमी युगलांना त्यांनी स्वतः ठोठावलेल्या कठोर शिक्षा सगळ्यांना माहीत होत्या. त्यामुळे ती प्रेमाचे नाव सुद्धा घ्यायला घाबरायची. आणि मधुकर मात्र या बाबतीत अनभिज्ञ होता. विद्या डॉक्टरांच्या घरी आली. शांता काकूंनी फुलांनी भरलेली परडी तिच्या हाती देत म्हटले, बबडे, सावकाश जा. परडी संध्याकाळी सकारामकडे पाठवून दिली तरी चालेल. भाऊ डॉक्टर आणि शांता काकूचा निरोप घेऊन विद्या माघारी फिरली. झाडाखाली विचार करत बसलेल्या मधुकरने विद्याला पुन्हा माघारी येताना पाहिले. तो उत्तेजित झाला. हातात फुलांची परडी घेऊन विद्या वेगात येत होती. मधुकरचे घर अगदी जवळ आले. मधुकर अंगणातून रस्त्याच्या कडेला येऊन उभा राहिला. विद्याला रस्त्यात थांबून तिच्याशी 2 शब्द बोलण्याचा त्याचा इरादा होता. विद्या आपल्याच नादात होती आणि त्याच वेळी विद्याच्या पाठीमागून एक खिलारी बैल उधळत येताना मधुकरने पाहिला. बैलाचा आवेश भलताच आक्रमक होता. तो तुफान वेगाने विद्याच्या रोखाने येत होता. त्याच्या खोरांनी रस्त्यावरचा धुराळा आसमंतात उडत होता. धावून धावून बैलाच्या तोंडातून फेस बाहेर येत होता. तो फुरफुरतच धावत होता. बैलाच्या पाठीमागून त्याला पकडण्यासाठी 5-6 जण जीवाच्या आकांताने धावत होते. ए, अरे पळा रस्त्यातून, आमचा मारत्या बैल मोकाट सुटलाय, तो मारीन बिरीन बर का तुम्हाला. पाठीमागून धावत येणाऱ्या 5-6 जणांमधील एक म्हातारा ग्रस्त ओरडून पुढच्याला सूचना देत होता. विद्याने त्या इशारेवाजा सूचना बहुधा ऐकल्या नसाव्यात.
ती रस्त्यावरून जरासुद्धा बाजूला हटली नाही. ए पुरी, अगं पळ बाजूला, बैल धडक देईन, तो म्हातारा पुन्हा एकदा ओरडला. विद्या, बाजूला हो विद्या, मधुकर जोराने ओरडला. तशी विद्या दचकली. विद्याने दचकून समोर पाहिले. मधुकर मोठमोठ्याने ओरडून तिला बाजूला होण्यासाठी सांगत होता आणि त्याच वेळी मागूनही ओरडण्याचा आवाज तिच्या कानावर आला. चमकून तिने मागे वळून पाहिले. मागे वळून बघताच तिची पाचावर धारण बसली. नेमके काय करावे तिला सुचेना. बैलापासून बचाव करण्यासाठी कुठे पळावे हेही तिच्या लक्षात येईना. ती खूप घाबरली होती आणि मदतीसाठी समोर उभ्या असणाऱ्या मधुकरला हाक मारण्यासाठी तिने तोंड उघडले. तोच बैलाने तिला जोरदार धडक दिली. विद्याच्या हातातली फुलांची परडी आभाळात उडाली. परडीतली फुले आकाशात पांगली गेली आणि पुष्पवृष्टी व्हावी तशी रस्त्यावरच्या धुळीत टपटप करत पडू लागली. काही फुलांचा मातीत पडून चोळामोळा झाला आणि काही फुले बैलांच्या खुराखाली चिरडली गेली. मधुकर समोरचे दृश्य हतबलपणे फक्त बघत राहिला. त्याला विद्याच्या मदतीला धावताच आले नाही.